मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दहीहंडी समन्वय समिती आणि लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. काय नेमका निर्णय झालेला आहे त्याबद्दल? खरं तर दहीहंडी समन्वय समितीच्या वतीने आम्ही सर्वजण एक शिष्टमंडळ 16 जुलैला पर्यटन मंत्री आदरणीय आदित्य ठाकरेजींना एक निवेदन देऊन माननीय मुख्यमंत्री समवेत एक बैठक व्हावी म्हणून आम्ही विनंती केली होती. मला सांगण्याचा आनंद होतोय की काल माननीय मुख्यमंत्री कार्यालयातून ही बैठक आज आयोजित करण्यात आली आणि यामध्ये मी असेल, सर्व मंत्रिमंडळातील सहकारी, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रताप सरनाईक असतील, बाळा नांदगावकर असतील, अजय चौधरी असतील, इतर सर्वांनीच विशेषतः काल परवा आशिष शेलारांनी पण माननीय मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा एक भाग म्हणून आज या समन्वय समितीच्या बरोबर एक बैठक झाली. गेल्या वर्षी देखील ही बैठक व्हावी अशी आमची अपेक्षा होती, परंतु गेल्या वेळीचा कोरोनाचा जो एकंदरीत प्रभाव होता त्यामुळे ती बैठक होऊ शकली नाही आणि आज बैठकीच्या माध्यमातून सर्व टास्क फोर्स असतील, पोलीस कमिशनर असतील, गृहमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या सर्व समवेत चर्चा करून आम्ही एक दोन महत्त्वाच्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला की आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की कोरोना हे जे संकट अजूनपर्यंत गेलेलं नाही आहे, परंतु मग लोकल ट्रेनला जसं 2 वॅक्सिनेशनची तुम्ही परवानगी दिली तसं हा साहसी खेळ म्हणून घेऊन गेल्या शासनामध्ये देखील याचा अंतर्भूत केला होता. म्हणूनच त्याला एक सिम्बॉलिक, एक प्राथमिक म्हणा तुम्ही ह्याला मान्यता द्यावी आणि तिकडे जिकडे जिकडे आपण प्रॅक्टिसेस करतो, चाळीच्या समोर करतो, तिकडे मर्यादित संख्येमध्ये, मर्यादित वेळेमध्ये ही परवानगी मिळावी म्हणून आग्रही मागणी सुरुवातीला आम्ही केलं आणि सर्वच त्याच्यामध्ये लोकांनी ती भूमिका समन्वय समितीच्या लोकांनी घेतली. सर्व टास्क फोर्सच्या काही डॉक्टर्सनी, मेजर डॉक्टर्सनी जी येणारी जी तिसरी लाट आहे त्याच्यातल्या ज्या काही अडचणी आहेत आणि विशेषतः चिकन पॉक्स कसे आहेत त्या दृष्टिकोनातून हे प्रभाव मोठ्या प्रमाणावरती कोरोनाचा वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि इतर सर्व उत्सवामध्ये किंवा ट्रेनमध्ये आपण हे मॉनिटर करू शकतो, परंतु गोकुलाष्टमीचा सण हा खांद्याला खांदा लावून झाल्याशिवाय होत नाही. अशा सर्व काही गोष्टीचा देखील उल्लेख त्यांनी केला आणि म्हणून त्याचा जास्त मोठ्या प्रमाणावरती प्रभाव वाढू शकतो असं देखील टास्क फोर्सच्या लोकांनी सांगितलं. त्याच्यावर पण आम्ही अनेक काही आमची प्रतिक्रिया देण्याची भूमिका आपण घेतली आणि हा एक जागतिक स्तरावरती हा उत्सव आहे, हा उत्सवाची संस्कृती टिकावी आणि मग जसं गणेश उत्सवासाठी आपण एक SOPs तयार केले त्याच धर्तीवरती पण देखील याला करता येईल का असं ज्यावेळी आम्ही आवाहन केलं तर ह्या सर्व टास्क फोर्स आणि त्याच्या झाल्यानंतर उपमुख्यमंत्री असेल किंवा मुख्यमंत्रींनी विशेषतः आम्हाला सर्वांना समजवण्याची भूमिका घेतली की हे का आपण अशी परवानगी देऊ शकत नाही, कारण अनेक सण होऊन गेलेत आणि एकदा आपण ही परवानगी अशी दिली आणि त्याचा जर प्रभाव वाढला तर त्यात मोठ्या प्रमाणावरती गाळबोट या उत्सव आणि या संस्कृतीवरती लागता कामा नये आणि त्यांनी आवाहन केलं की यावेळी तुमची इच्छा जरी असली किंवा तुमचं म्हणणं जरी असलं तरी देखील या उत्सवाला सरसकट परवानगी देता येणार नाही, कारण आम्ही मॉनिटर करायला कशा प्रकारे करणार, 2 वॅक्सिनेशन आहेत का, मग तो परवानगी देताना तेवढ्या सर्व यंत्रणावरती जो असलेला ताण किंवा काय सर्व गोष्टी पाहता त्यांनी मी असं म्हणणार नाही नकारात्मक पण सकारात्मक करत असताना आव्हान त्यांनी आम्हा सर्वांना करण्याचं काम केलं आणि म्हणून यावर्षी आयोजक म्हणून घेऊन परवानगीत नसल्यामुळे हा आयोजन काय आम्ही न करण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत. समन्वय समितीच्या वतीने देखील त्या सर्व लोकांना देखील आम्ही सर्वांच्या वतीने शेवटी आम्ही आवाहन केलं की राज्य शासनाचा जो आव्हान आहे आणि हे आव्हान फक्त या उत्सवापुरता नाही तर त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तिसरी लाट असेल किंवा त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी उद्भवणारी जी परिस्थिती आहे ही पाहता तूर्त यावर्षी हा उत्सव न साजरा करता जसं गेल्या वर्षी सामाजिक भान ठेवून रक्तदान शिबिरं असतील, सामाजिक उपक्रम असतील त्याच्यामध्ये आपण पुढाकार घेऊ आणि एका काळामध्ये जसं स्वाईन फ्लू आला होता त्यावेळी आपण एकीचं जसं आपण दर्शन दाखवण्याचं काम केलं तसंच या कोविडला मात करण्यासाठी आपण सर्वजण मिळून आयोजक असतील किंबहुना या मंडळातील सर्व सदस्य असतील परत एकदा त्या जिद्दी जोमाने सामाजिक दृष्टिकोनातून हा उत्सव आपण साजरा करण्याचं काम आपण या निमित्ताने आपण करूया. एक गोष्ट नक्कीच आवर्जून सांगावं लागेल की समन्वय समितीचा एक शासनाबरोबर चर्चा व्हावी, हा एक व्यासपीठ व्हावा, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती संघटित असलेले जो तरुण वर्ग आहे त्याच्या मनामध्ये एक खंत नेहमीच असायची की आम्हाला
आमच्या या विषयावरती कोणीच का बोलत नाही किंवा कोणीच चर्चा करत नाही. पण आज नक्कीच मला आभार आदित्यजींचे आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आणि प्रशासनाचे यासाठी मांडायचे की किमान त्यांनी डायलॉगच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून या सर्व विषयाची चर्चा त्यांनी आमच्याबरोबर केली आणि अंतिम स्वरूपामध्ये कळकळीचं आव्हान राज्य शासनाच्या वतीने स्पष्ट रीतीने करण्यात आलं की जेणेकरून त्याचा प्रभाव अजून मोठ्या संख्येने वाढता कामा नये. काही आकडे आमच्या समोर ठेवण्याची भूमिका देखील घेतली गेली व कशा प्रकारे गेल्या सप्टेंबरमध्ये आणि आता आपण जर तुलना केली तर कसे आकडे आपल्याला आता दुर्दैवाने वाढत आहेत किंवा वाढण्याची शक्यता आहे. नीती आयोगाने पण काही सूचना केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील प्रत्येक राज्यांना दिलेल्या आहेत. त्याची चर्चा टास्क फोर्सच्या काही डॉक्टर्सनी केली. काही टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी ही भूमिका मांडलेली आहे, हे मी आपल्याला ऑन रेकॉर्ड सांगू शकतो की बस सिम्बॉलिक करायलाही काही आपल्याला करता येईल का. पण मोठ्या संख्येने किंवा मोठ्या प्रमाणावरती प्रशासन आणि टास्क फोर्सची भूमिका होती किंवा आपण ह्याला जर टाळलं तर हे जे कोविडची जे संकट आहे ते अजून वाढण्यामध्ये आपण कुठेतरी हातभार लावतो असं होता कामा नये. म्हणून ते होऊ नये म्हणून ती भूमिका घेतली आणि त्या भूमिकेच्या आधार आणि विशेषतः आधार ठेवून जे त्यांनी जे म्हटलेलं आहे त्याचा विचार करूनच यावर्षीचा हा उत्सव न साजरा करण्याची भूमिका घेत असताना पारंपरिक आपला उत्सव हा जो आहे किंवा जन्म आहे ते आपण निश्चितपणे करू, पण समाजामध्ये सेवाभावी वृत्तीने आपण काम करण्याचा प्रयत्न आपण करूया अशी भूमिका या निमित्ताने घेण्याचं काम आम्ही करणार आहोत. भाजप आमदार राम कदम यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. कुठल्याही परिस्थितीत दहीहंडी उत्सव करणारच अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आजही माननीय मुख्यमंत्री सांगत असताना त्यांनी एक गोष्टीचा निश्चितपणे उल्लेख केला की अनेक वेळा आम्ही काही निर्णय घेत असताना काही लोक सांगतात आंदोलन करू, काही लोक सांगतात आम्ही असं करू तसं करू. तुला हे सर्व तुम्ही करोनाच्या विरुद्ध का करत आहेत, त्यांनाही घालवा ना आंदोलन करून जर जात असेल तर, असंही त्यांनी सांगितलं. आणि मला वाटते तोच उत्तर राम कदमला नक्की लागू होईल किंवा आपण ज्यावेळी काही भूमिका आपण घेतोय ठीक आहे. त्यांनी त्यांचा उत्सव हा गेल्या वेळी पण देखील आपल्याला आठवत असेल की स्वाईन फ्लूचा आम्ही सर्वांनीच सामाजिक दृष्टिकोनातून भावना घेत असताना तो रद्द केला होता आणि त्यावेळीच त्यांनी देखील ती भूमिका घेतली आणि नंतर त्यांना बंद करावं लागलं त्या काळातले नेत्यांनी त्यांना आदेश दिल्यानंतर. तर मला वाटते आपण समाजामध्ये ज्यावेळी काम करत असतो शेवटी आपली बांधिलकी हा उत्सवावरती असण्यापेक्षा देखील समाजावरती पण आहे. ह्याचा बोध मला वाटते त्यांनी घ्यायला पाहिजे अशी भूमिका. आणि त्यांनी जर उद्या काय केलं तर तो काय वैयक्तिक त्यांचा तो अधिकार आहे किंवा निर्णय, पण प्रशासन म्हणून म्हणा किंवा शासन म्हणून म्हणा ज्यावेळी त्यांनी आवाहन केल्यानंतर ही भूमिका आम्ही तरी घेतोय. कोणी जर त्या भूमिकेच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला तर कायदा सुव्यवस्था आहे आणि ते बिघडू नये एवढंच या निमित्ताने त्यांना म्हणणं. मनसेचे बाळा नांदगावकर या बैठकीला उपस्थित होते, त्यांची काय भूमिका आहे? कारण का त्यांचे इतर जे कार्यकर्ते आहेत ते दहीहंडीसाठी आग्रही आहेत. हो नक्कीच तेही त्याच्यामध्ये होते आणि त्यांनी तसं तुम्ही जसं म्हणलं प्रमाणे की आम्ही जसं सुचवलं त्याप्रमाणे त्यांनी आग्रह केलं किंवा ह्याच्यामध्ये प्राथमिक सिम्बॉलिक ज्याला आपण म्हणतो किंवा एक हा उत्सव आणि संस्कृती जतन करण्यासाठी तुम्ही परवानगी द्या अशी देखील त्यांची आग्रही भूमिका होती. पण शेवटी आपण ज्यावेळी जसं आम्ही सांगितलं की ज्यावेळी हे सर्व विषयाची चर्चा केल्यानंतर सर्व गोष्टी शासनाकडनं प्रशासनाकडनं आणि विशेषतः म्हणजे मी आवर्जून सांगेन की प्रशासन आणि शासनाच्या पेक्षा टास्क फोर्स, कारण हा शेवटी ही लढाई ही आरोग्याच्या संबंधित आहेत किंवा आरोग्यावरती परिणाम होणारही आहे, ते बघितल्यानंतर मला वाटते ही भूमिका आम्ही घेतलेली आहे किंवा वैयक्तिक आम्ही घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये परत कोण वेगवेगळी भूमिका घेणार त्याच्याबद्दल मी इकडे आज बोलू इच्छिणार नाही, पण कारण प्रत्येकाला राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून तो त्यांचा अधिकार आहे. पण एक आव्हान जे राज्य सरकारने केलेलं आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देत असताना निश्चितपणे या सर्व बाळगोपाळांनी आणि विशेषतः मंडळांनी शासनाच्या या निर्णयाच्या अधीन राहून सकारात्मक भूमिका घेऊन यावेळी सामाजिक दृष्टिकोनातून हा उत्सव साजरा करावा असं आम्ही या निमित्ताने आवाहन. या बैठकीला विरोधी पक्ष भाजपला आमंत्रण होतं का आणि त्यांच्याकडून कोणी या बैठकीत सहभागी? काल माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री कार्यालयातून आशिष शेलारजी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती म्हणून त्यांना निमंत्रित दिलं होतं असं माझं म्हणणं, असं माझी माहिती आहे. पण आज कोणी नव्हता त्याच्यामध्ये. आता ते का आले नाही किंवा काय आले नाही माहीत नाही, पण समन्वय समितीच्या माध्यमातून तेही त्यांच्याकडे गेले होते. ते आणि आम्ही काल रात्री
तर नेमकं आपण समन्वय समिती म्हणून काय भूमिका घ्यायला पाहिजे आपण बोलणार होतो, पण काय त्यांचा काय फोन आला नाही. आज मात्र ते कोणी नव्हते. हिंदी यायचे. जी दहीहंडी का उत्सव इस बार कैसे मनाया जाएगा, आज बैठक होगी. 16 जुलाई को हम लोगों ने समन्वय समिति की तरफ से राज्य सरकार के पर्यटन मंत्री जी से मुलाकात की थी और राज्य सरकार ने जैसे गणेश उत्सव समन्वय समिति है वैसे इस समन्वय समिति के साथ बैठकर चर्चा करनी चाहिए, ऐसी हमने भावना व्यक्त की थी. आज राज्य सरकार ने हमारे साथ चर्चा करने का काम किया. सभी समन्वय समिति में सभी समन्वय समिति के पदाधिकारी भी थे, विधायक और माजी विधायक और विभिन्न पक्ष के लोगों को भी उसमें निमंत्रित और आमंत्रित किया गया था. इसमें अजय चौधरी जी, बाला नांदगांवकर जी, प्रताप सरनाईक जी और सभी लोग थे. राज्य के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री, प्रशासन और टास्क फोर्स विशेषता उसमें था. उसमें हमने हमारी बात रखने का काम किया कि ये संस्कृति का जतन करना चाहिए. जैसे आपने रेलवे में 2 वैक्सीनेशंस के जिनको डोज मिले उनको अलाउ किया, उसी तरह से 2 वैक्सीनेशन में जिनको मिला है उन लोगों के लिए एक SOPs तैयार करके प्राथमिक स्वरूप के ऊपर हमको ये उत्सव मनाने की परवानगी दी जाए, जिसके कारण इतनी सालों की परंपरा और इतनी सालों की संस्कृति का जतन कर पाए. अंतिम में टास्क फोर्स ने कुछ विषय रखा, उसमें कुछ डॉक्टरों की भूमिका थी कि इसमें सिंबॉलिक करने के लिए कोई प्रॉब्लम नहीं है. कुछ मेजॉरिटी डॉक्टर ने कहा कि हम अगर ये करें, क्योंकि इसमें कांटेक्ट ये हमेशा रहने वाला है. आपको पता होगा कि गोकुलाष्टमी का जो सन और उत्सव है उसमें हम खंडे से खंडा मिलाकर पिरामिड लगाते हैं, हंडी लगाते हैं. तो वो एक बहुत बड़े पैमाने के ऊपर टास्क फोर्स के रिजर्वेशन से कि अगर हम एक करें उसमें एक भी अगर आदमी पॉजिटिव हो तो पूरे उस मंडल को और पूरे लोगों को उसमें वो ये फैलाव हो सकता है. इसलिए उन्होंने ये भूमिका रखी और अंतिम में राज्य के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री जी ने कहा कि इस वक्त इस संस्कृति का जतन जरूर हमको करना है. हमारी भूमिका से भी वो सहमत है, लेकिन ये उत्सव इस वक्त न करते हुए, इसको परवानगी न देते हुए अगले साल इस उत्सव को मनाएं और इस उत्सव का जतन करने का काम अगर करना है तो सामाजिक उपयोग से, सामाजिक दृष्टिकोण से काम करे, ऐसी उनकी और हमारी भूमिका है. ओके, बाकी काय तुम्ही सांगा काय येते. फडणवीस म्हणाले आहेत की काय म्हणाले. महाविकास आघाडी सत्तेच्या गुळाला चिकटलेले मुगळे आहेत. महाविकास आघाडीतले नेते आणि पक्ष हे सत्तेच्या गुळाला चिकटलेले मुगळे आहेत असे देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे. आणि कुठचा विषय कुठचा होता. ते TVJच्या ऑफिसमध्ये आले होते. सॉरी, TVJच्या ऑफिसमध्ये आले. बोलायचंय का त्याला. त्याला वाटते ते संजयराव हे लोक देतील ना, आपण कशाला. त्यांनी मुंगळ्याला दुसरा काय शब्द परत तेच मांडू शकतील आपण मांडण्यापेक्षा. बरं सर, मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ येत आहेत आणि एकीकडे भाजपने राणेंना निवडणुकीच्या मैदानात त्याच्यावरती बोलतो, तर दुसरीकडे शिवसेनेची भूमिका ही मवाळ झाली असल्याची टीका देखील करण्यात आलेली आहे. बोलूया. खरं तर आपण बघितलं असेल की या अगोदर देखील ज्या नेत्यांना आज भारतीय जनता पार्टी घेऊन करतायत, काँग्रेस पक्षाने देखील तो प्रयोग करून करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये देखील केला गेला होता. मी त्याचे आकडे, त्याचे निर्णय किंवा त्याचे जे असलेला जो विजयाला किती मतं मिळाले नाही मिळाले हे तुम्ही त्या भागामध्ये जिकडे जिकडे त्यांचे दौरे झाले ते पाहता येते. आणि विशेषतः शिवसेनेच्या विरुद्ध कोणी जरी आला तरी देखील जसं मी सांगितल्याप्रमाणे या अगोदर देखील मी वेळोवेळी बोलत आलो की हे मनातला पक्ष आहे आणि प्रत्येक अडीअडचणीला धावून येणारा पक्ष म्हणून घेऊन, आणि विशेषतः शिवसैनिकांची ख्याती आहे. गटप्रमुखपासून शाखाप्रमुखपासून तर तिकडचे असलेले लोकप्रतिनिधीपर्यंत हा पोचलेला मुंबई शहरातला हा पक्ष आहे. आणि त्यामुळे असे अनेक लोक येतील, जातील, करतील, पण मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काय मोठ्या प्रमाणावरती फरक पडेल. तुम्ही जसं सांगितलं की आमची भूमिका मवाळ झालेली आहे, आम्ही काम करणारे आहोत, कारण शेवटी लोकांनी आम्हाला सत्ता दिली आहे आणि सत्ता ही फक्त महानगरपालिकेपुरता आम्हाला मिळालेली नाही आहे, तर सत्ता ही आता राज्याची पण मिळाली. आणि म्हणून पहिल्यांदा तुम्ही बघता की मुंबई शहरातला मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजींच्या माध्यमातून आपल्याला लावल्यानंतर मुंबईमध्ये जेवढं इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आज चाललेली आहे किंवा होत आहेत आणि ज्याला गती मिळत आहे आणि त्याला ज्या पद्धतीने मॉनिटर केलं जातोय, हे मला वाटते कौतुकास्पद आहे. आणि हे सर्व बघितल्यानंतर मुंबईतली जनता ही निश्चितपणे यावेळी पक्ष विचार अंक न करता
काम करणाऱ्या लोकांच्या मागे उभे आहेत हे आपल्याला या येणाऱ्या काळामध्ये चित्र दिसेल. मी तर आता अजून अनेक वेळा काही वेगवेगळे समाजातली लोक होती जे कधी आमच्याबरोबर येत नव्हती, आज त्यांनाही जर खाजगीत जर आपण विचारलं तर त्यावेळी अत्यंत चांगल्या रीतीने काम जे महानगरपालिकेने शिवसेनेच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे या कोविडमध्ये, त्याचाही मोठ्या प्रमाणावरती लोक यावेळी स्पष्ट सांगतायत की ही यावेळी तरी मात्र आम्ही निश्चितपणे आमचा हक्काचं मत हे आम्ही शिवसेनेला देऊ. म्हणून काहींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत की आमचीच वोट बँक चालली आहे का, म्हणून हे केवळवाणी प्रयत्न त्यांचा चाललेला आहे की बघ काही करून आपल्या कार्यकर्त्यांमध्ये कसं जोश आणता येईल. म्हणून आम्ही मवळण्या झालो, ते मवळ झालेले आहेत. त्यांना त्यांचे लोकप्रतिनिधी, आमदार, नगरसेवक जे तिकडचे जे आहेत त्यांच्यासमोर लोक त्यांचे मतदार बोलत आहेत की यावेळीचं मत हा आम्ही शिवसेनेलाच देणार आहोत. म्हणून ही भीती मनामध्ये निर्माण झाल्यामुळे मुंबई शहरामध्ये एकही लिडरशिप भारतीय जनता पार्टीचा तो प्रभावरीतीने सर्व वॉर्डामध्ये जाऊ शकल्या नसल्यामुळे त्यांच्यातला जो ऊर्जा जो कमी होत होतोय तो फक्त वाढवण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर सर एक देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की महाविकास आघाडी म्हणजे सत्तेच्या गुळाला डसलेले मुंबई आहेत, अशा प्रकारचं एक वक्तव्य. दुर्दैवाने म्हणावं लागेल की ज्यावेळी आपण अशी कुठची भूमिका आपण बोलतो, एक बोट ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांना दाखवता 4 बोटं तुमच्याकडे पण जात आहे. मग ज्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाली होती त्यावेळी हा त्यांचा वक्तव्य का नाही राहिलं. आज आपण एक समजून घ्यायला पाहिजे की ही आघाडी ही का झाली, त्याची पार्श्वभूमी काय आहे हे त्यांना सर्वात जास्त माहीत आहे. आणि ज्यावेळी आम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये आपण ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी तो कॉमन मिनिमम प्रोग्राम लोकांसमोर घेऊन जायला पाहिजे. आणि आपण पाहता की अत्यंत चांगल्या रीतीने माननीय मुख्यमंत्री उद्धवजींच्या नेतृत्वाखाली एक कोऑर्डिनेशन करून, आणि विशेषतः पवारसाहेब असतील आणि देशामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधीजी असतील ह्यांच्या नेतृत्वाखाली हे चाललेलं आहे. म्हणून मला वाटते काहींना आता ती एलर्जी वाटते आणि म्हणून हे आगळ्या वेगळ्या काहीतरी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत. इकडे कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अंतर्गत आम्ही लोकांसमोर गेलेलो आणि लोकांनी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि आगामी काळामध्ये जे काही निवडणुका येतील त्यावेळी लोकांचा कौल कुठे आहेत काय हे आपल्याला दिसेलच. त्याचबरोबर किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दापोली इथला बंगला आपला तोडलेला आहे. दुसरीकडे आता शिवसेनेकडून मागणी होती की भाजपच्या काही नेत्यांचे बंगले देखील CRZ मध्ये आहेत, बांधकामं CRZ मध्ये आहेत. नारायण राणे यांच्या काल आमच्या तिकडचे स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी काही भूमिका मांडलेली आहे आणि मला वाटते त्यांनी भूमिका मांडलेली आहेत. आता त्यांच्या भूमिकेला काय प्रतिसाद समोरच्यांकडनं येतो हे मला वाटते त्यांनाच विचारावं लागेल. छत्रपतींचा विचार म्हणजे